द रॅशनलिस्ट मूव्हमेंटमध्ये आपले स्वागत आहे. मित्रांनो, कोल्हापूरच्या संस्थानाचे अधिपती राजर्षी शाहू महाराज यांचे वंशज संभाजीराजे भोसले यांच्या सुविद्य पत्नी संयोगिताराजे भोसले यांनी सोशल मीडियावर शेअर केलेल्या एका पोस्टमुळे महाराष्ट्रात चांगलेच वादळ निर्माण झाले आहे. पुरोगामी महाराष्ट्रातील पुरोहितशाहीने अजूनही आपली विकृत मानसिकता बदलली नसल्याचे या प्रकरणातून पुन्हा एकदा समोर आले आहे. या पोस्टमध्ये असं नेमकं लिहिलं होतं तरी काय ते अगोदर आपण बघूया. तर पोस्ट पुढील प्रमाणे होती. हे श्रीरामा, स्वतःला सर्वज्ञ समजून माणसात भेद निर्माण करणाऱ्या परमेश्वराच्या नावाने केवळ स्वार्थ साधू पाहणाऱ्यांना सद्बुद्धी दे. हीच आमुची प्रार्थना आणि हेच आमुचे मागणे. माणसाने माणसाशी माणसासम वागणे. आपण सर्वजण देवाची लेकरे आणि लेकरांनी आपल्या आईवडिलांना भेटण्यासाठी कोणाची परवानगी कशाला हवी. या विचारानेच राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी अनेक क्रांतिकारक असे निर्णय घेतले होते. त्यांचा वैचारिक वारसा चालवण्याची जबाबदारी आणि त्यामुळे जे आत्मबल प्राप्त झाले त्यामुळेच परवा नाशिकमध्ये काळाराम मंदिरात महामृत्युंजय मंत्राचा जप बिनदिक्कत करू शकले. नाशिकच्या काळाराम मंदिरातील तथाकथित महंतांनी माझ्या पूजेसाठी पुराणातील मंत्र म्हणण्याचा प्रयत्न केला. कोल्हापूरच्या छत्रपती घराण्यातील वारशामुळे मी ठामपणे विरोध केला. अनेक कारणे देऊन त्यांनी मला वेदोक्त मंत्राचा अधिकार कसा नाही हे सांगायचा प्रयत्न केला. शेवटी मी विचारले की ज्या मंदिरांमध्ये तुम्ही आजच्या काळातही जे नियम लावत आहात ती मंदिरे वाचविली कोणी? छत्रपतींनी वाचविली. मग छत्रपतींना शिकवण्याचे धाडस करू नका. तरीही मी महामृत्युंजय मंत्र जप का केला म्हणून त्यांनी प्रश्न केलाच. तेव्हा मात्र परमेश्वराच्या लेकराला आपल्या ईश्वराला भेटायला आणि त्याची स्तुती करायला तुमच्या मध्यस्थीची गरजच नाही असे सुनावले. त्यानंतर मी तिथेच रामरक्षा पण म्हणली. या प्रसंगाने माझ्या मनात प्रश्न निर्माण झाला की 100 वर्षात सुद्धा ही मानसिकता का बदलली नाही. अजूनही राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी सांगितलेल्या विचारांना खूप खोलवर रुजवावे लागणार आहे. अजूनही खूप प्रवास बाकी आहे. अजून खूप चालावे लागणार आहे. हे श्रीरामा, त्यासाठी बळ दे आणि सर्वांना ज्ञान दे. संयोगिताराजे भोसले या ठिकाणी 100 वर्षांतही ही मानसिकता बदलली नाही असे जे सूचक वाक्य बोलत आहेत त्याचा संदर्भ सन 1899 मध्ये म्हणजे आजपासून जवळपास 125 वर्षांपूर्वी याच महाराष्ट्रात घडलेल्या वेदोक्त प्रकरणाशी आहे. त्यामुळे हे वेदोक्त प्रकरण नेमके काय होते ते बघणे आवश्यक ठरते. या संदर्भात ज्येष्ठ इतिहास अभ्यासक डॉक्टर जयसिंगराव पवार यांनी लिहिलेल्या राजर्षी शाहू छत्रपती जीवन व कार्य हा चरित्रग्रंथ अत्यंत महत्त्वाचा आहे. या पुस्तकातील पान क्रमांक 31 ते 37 वर सदरील वेदोक्त प्रकरणासंदर्भात सविस्तर माहिती आलेली आहे. कोल्हापूरचे छत्रपती शाहू महाराज यांच्या बाबतीत घडलेल्या वेदोक्त प्रकरणामुळे सुमारे 125 वर्षांपूर्वी महाराष्ट्राचे सामाजिक आणि राजकीय जीवन ढवळून निघाले होते. यावर दीर्घकाळ चर्चा, मंथन, टीका, आरोप प्रत्यारोप होत राहिले होते. तर या संदर्भात पहिला प्रश्न उभा राहतो तो हा की वेदोक्त म्हणजे नेमके काय? तर वेदोक्त या शब्दाचा अर्थ वेदांमध्ये सांगितल्याप्रमाणे असा होतो. तथापि ब्राह्मण धर्मातील 16 संस्कार व इतर धर्मकृत्ये वैदिक मंत्रांनी करण्याचा अधिकार म्हणजे वेदोक्त असा या शब्दाचा रूढ अर्थ समजला जातो. हा अधिकार प्राचीन काळी ब्राह्मण, क्षत्रिय आणि वैश्य या 3 वर्णांना होता आणि नंतरच्या काळात तो फक्त ब्राह्मण वर्णापुरताच मर्यादित झाला आणि इतर 3 वर्ण एका गटात ठेवण्यात आले ज्यांना शूद्र संबोधण्यात आले असे ब्राह्मणांच्या धर्मग्रंथात मांडलेले आहे. त्यामुळे ब्राह्मणांच्या मते ते श्रेष्ठ असल्याने त्यांच्यासाठी वेदोक्त आणि इतर 3 वर्णांतील लोकांसाठी पुराणोक्त अशी मंत्रांची विभागणी करण्यात आली. याचाच अर्थ असा की ब्राह्मण हे श्रेष्ठ असल्याने त्यांच्यासाठी वेदोक्त म्हणजे प्रथम दर्जाचे मंत्र आणि इतरांसाठी पुराणोक्त म्हणजे दुय्यम दर्जाचे मंत्र ठेवण्यात आले. अशा प्रकारे ब्राह्मणांनी आपल्या साहित्यातील मंत्रांची सामाजिक दृष्टीने विभागणी केली, ज्यामुळे पुढे कोल्हापुरात वेदोक्त प्रकरण उद्भवले. आता आपण बघूया की हे वेदोक्त प्रकरण नेमके कसे घडले. तर ही घटना मी वर सांगितल्याप्रमाणे कोल्हापुरातील आहे. प्रत्येक वर्षी कार्तिक महिन्यात शाहू महाराज पंचगंगा नदीवर स्नानासाठी जात असत. यावेळेस त्यांच्यासोबत परिवारातले काही सदस्य तसेच त्यांचे बंधू बापूसाहेब महाराज
मेहुणे मामासाहेब खानविलकर आणि स्नानाच्या वेळेस मंत्र म्हणणारे नारायण भटजी इत्यादी लोक असत. सन 1899 साली कार्तिक महिन्यातील एके दिवशी महाराजांचे स्नेही आणि प्रकांड पंडित राजाराम शास्त्री भागवत हे सुद्धा महाराजांसोबत कार्तिक स्नानासाठी आले होते. महाराजांचे स्नान सुरू असताना भटजी म्हणत असलेले मंत्र वेदोक्त नसून पुराणोक्त असल्याचं त्यांच्या लक्षात आलं. त्यांनी हे महाराजांच्या लक्षात आणून दिलं. महाराजांनी भटजींना विचारताच त्यांनी शूद्रांना पुराणोक्त मंत्रच सांगावे लागतात असं उत्तर दिलं. हे उत्तर शाहू महाराजांसाठी आश्चर्यकारक तर ठरलंच, पण एका मोठ्या विचारमंथनाचं कारणही ठरलं. त्या वाक्यानं ते अंतर्मुख तर झालेच, त्याहूनही पुढील मोठ्या सामाजिक चळवळीसाठीही सिद्ध झाले. क्षत्रिय कुलावतंस हिंदूपद पातशाह असं बिरुद लावणाऱ्या राजालाही ब्राह्मण शूद्र समजत असतील आणि त्याला दुय्यम दर्जा देत असतील तर बाकी लोकांवर काय अन्याय होत असेल याची त्यांना जाणीव झाली. वेदोक्ताचं असं प्रकरण उद्भवण्याची ही पहिलीच वेळ नव्हती. छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकावेळीही असा वाद निर्माण झाला होता. शिवाजी महाराजांनी काशीहून गागा भट्टांना बोलावून राज्याभिषेक करून घेतला होता. साताऱ्याचे महाराज प्रतापसिंह यांच्या कार्यकाळातही वेदोक्ताधिकाराचा तंटा निर्माण झाल्यावर त्यांनी पंडितांची एक निर्णय सभा बोलावली आणि त्यामध्ये मराठ्यांचे क्षत्रियत्व सिद्ध होऊन त्यांना वेदोक्ताचा अधिकार मान्य केला गेला होता. सन 1896 साली बडोद्यात सयाजीराव गायकवाड महाराज यांच्याकडील धार्मिक विधी महाराष्ट्रीय ब्राह्मणांनी वेदोक्त पद्धतीने करण्यास नकार दिल्यावर सयाजीरावांनी राजस्थानी आणि गुजराती ब्राह्मणांकरवी ते करून घेतले होते. शाहू महाराजांच्या संदर्भात घडलेल्या या वेदोक्त प्रकरणाचे पडसाद कोल्हापूरसह संपूर्ण महाराष्ट्रात उमटले. यातून महाराष्ट्रात सामाजिक, धार्मिक आणि सांस्कृतिक संघर्ष निर्माण झाला. या संदर्भात महाराष्ट्र 2 भागात विभागला गेला. सत्यशोधकी विचारांच्या मंडळींनी महाराजांची बाजू घेतली तर ब्राह्मणवादी जात्यंत ब्राह्मणांच्या बाजूने उभे राहिले. महाराष्ट्रातील तत्कालीन वर्तमानपत्रांतून आणि सभांतून व भाषणांतून दोन्ही बाजूंनी चर्चा होऊ लागली. ऑक्टोबर 1901 मध्ये लोकमान्य टिळकांनी आपल्या केसरी या वर्तमानपत्रामध्ये वेदोक्ताचे खूळ या नावाचे 2 अग्रलेख लिहिले. त्यातून त्यांनी वेदोक्तातील आपली भूमिका स्पष्ट केली. त्या अग्रलेखात टिळक म्हणतात, या युगात ब्राह्मण व शूद्र असे 2च वर्ण राहिले आहेत. शिवाजी महाराजांच्या कार्यावर मोहित होऊन तत्कालीन कर्त्या पुरुषांनी खास सवलत म्हणून त्यांना क्षत्रियत्व बहाल करून गागा भट्टाच्या हस्ते वेदोक्त पद्धतीने राज्याभिषेक केला. पण त्यावेळी भोसले घराण्याची सर्व धर्मकृत्ये पुराणोक्तच करावीत अशी परंपरा ब्राह्मणांनी घालून दिली होती. हीच परंपरा पाळली गेली पाहिजे. छत्रपती घराण्याशिवाय अन्य मराठे क्षत्रिय नाहीत, सबब त्यांना वेदोक्ताचा अधिकार नाही. सदरील लेखात हे टिळक महाशय शिवाजी महाराजांना ब्राह्मणांनी खास सवलत देऊन राज्याभिषेक केल्याचे सांगत आहेत. त्यांच्या या वाक्यातून त्यांच्यातील ब्राह्मणी अहंकाराचा दर्प आणि त्यांच्या नसानसात ब्राह्मण्य कसे ठासून भरलेले आहे ते तीव्रपणे निदर्शनास येत आहे. आपल्या जातीचा किती हा माज! प्रत्यक्ष छत्रपती शिवाजी महाराजांना सवलत देणारा हा 1.5 दमडीचा भटमान्य टिळक आहे तरी कोण? शिवप्रेमींनो, शिवरायांचा हा अपमान तुम्ही कसा सहन करत आहात? शिवद्रोही जातीयवादी टिळकाचा जाहीर निषेध. टिळकाच्या अशा भाषेमुळे आणि ब्राह्मणांकरवी छत्रपतींच्या भोसले घराण्याशिवाय इतर घराण्यांना वेदोक्ताचा अधिकार नाकारल्यामुळे शाहू महाराज प्रचंड अस्वस्थ झाले आणि मग अगोदर फक्त आपल्या राजवाड्यापुरते वेदोक्ताचा आग्रह धरणाऱ्या महाराजांनी समस्त मराठ्यांना हा अधिकार मिळायला हवा असा आग्रह धरला आणि तसे प्रयत्नही केले. याचाच भाग म्हणून पुढे जाऊन छत्रपती शाहू महाराजांनी ब्राह्मणेतर जातींतील मुलांना वेद शिकण्याचा अधिकार मिळावा यासाठी थेट वैदिक स्कूल काढूनच आपल्या कृतीतून उत्तर दिले. ज्या ब्राह्मणांनी वेदोक्त पद्धतीने विधी करण्यास नकार दिला त्यांच्या विरोधात कारवाई करण्यात आली. संस्थांचे राजोपाध्यांचे राजसेवेसाठी दिलेले 30,000चे इनाम जप्त करण्यात आले. करवीरच्या शंकराचार्य मठाचे ब्रह्मनाळकर स्वामी यांचे 50,000 रुपयांचे उत्पन्न सरकार जमा करण्यात आले. इतरही शेकडो ब्राह्मणांचे उत्पन्न आणि इनाम सरकार जमा करण्यात आले. हे प्रकरण कोलकात्याच्या गव्हर्नर जनरलपर्यंतही गेले. वेदोक्ताचा अधिकार कोणाला द्यायचा यावर चर्चा टीका घडत राहिली. सन 1905 साली डिसेंबर महिन्यामध्ये जाहीर सभेतील ठरावात महाराजांचे क्षत्रियत्व आणि त्यांना वेदाधिकार असल्याचे जाहीर करण्यात आले. त्यानंतर हे प्रकरण निवळले. सदरील घटनेला 125 वर्षे उलटून गेलेली आहेत.
पण ब्राह्मणांचे विधी कोणत्या मंत्रांनी करावयाचे आणि बहुजनांचे विधी कोणत्या मंत्रांनी करावयाचे या संदर्भातील ब्राह्मणांची मानसिकता अजूनही बदलली नसल्याचेच संयोगिताराजे भोसले यांच्या प्रकरणातून दिसून येत आहे। मुळात वास्तविकता ही आहे की ब्राह्मणांनी लिहिलेले वेद, पुराण आणि इतर सर्वच कर्मकांडी साहित्य म्हणजे पुचाट पसारा आहे। या ग्रंथांना आणि त्यातील मंत्रांना आजच्या आधुनिक ज्ञानविज्ञानाच्या युगात उकिरड्यावरील कचऱ्या इतकेही महत्त्व नाही। आज स्वतःला हिंदू म्हणवणारे बहुसंख्य बहुजन ब्राह्मण धर्मातील या गटारातच लोळण्यात आनंद मानत आहेत, हेच दुर्दैव आहे। ब्राह्मणांची पुरोहितशाही उद्ध्वस्त करण्यासाठी समतावादी, विवेकवादी, विज्ञानवादी शिक्षणाच्या प्रचार प्रसाराची तर आवश्यकता आहेच, पण त्याचबरोबर ब्राह्मण धर्माच्या गटारगंगेची केंद्रे बनलेली मंदिरं ताब्यात घेण्याचीही नितांत आवश्यकता आहे। मराठा सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष शिवश्री पुरुषोत्तम खेडेकर यांनी या संदर्भात भटांची मंदिरातून हकालपट्टी झाली पाहिजे आणि त्यांच्याऐवजी बहुजन समाजातील पुजारी नेमले पाहिजेत असे मत मांडले आहे। द रॅशनलिस्ट खेडेकर साहेबांच्या या मताशी पूर्णतः सहमत तर आहेच, पण त्यापुढे जाऊन द रॅशनलिस्टचे असे मत आहे की मुळात 500 वर्षांपेक्षा जास्त प्राचीन असलेली भारतातील सर्वच मंदिरे ही बौद्ध विहार आहेत। बद्रीनाथ, केदारनाथ, पंढरपूर येथील विठ्ठल मंदिर, तिरुपती बालाजी मंदिर ही याची काही प्रमुख उदाहरणे आहेत। या सर्व प्राचीन मंदिरांचा पुरातात्विक दृष्टिकोनातून अभ्यास करण्यासाठी एक समिती नेमून त्या समितीच्या निष्कर्षानुसार ही मंदिरे ज्या त्या धर्माच्या उपासकांकडे सोपवायला हवीत। अशा कठोर पण आवश्यक निर्णयांच्या आधारेच या भटशाहीच्या बेबंदशाहीला आळा बसू शकेल, त्यांचा माज काही प्रमाणात उतरवता येईल। अर्थात सध्याची केंद्रातली आणि राज्यातली सरकारे बघून हे अशक्य आहे, त्यामुळे आंबेडकरी विचारांचे सरकार केंद्र आणि राज्यात सत्तेवर आणणे हेच परिवर्तनवादी चळवळीचे उद्दिष्ट असायला हवे। काळाराम मंदिरातील भटांच्या हरामखोरीचा त्रिवार निषेध। जय भारत।